नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी मराठी विषयासाठी आपल्याला इंडियन बिझनेस लेजंड्स नावाचं पुस्तक अभ्यासक्रमाला विद्यापीठाने नेमून दिलेलं आहे. त्यामध्ये JRD टाटा, GD बिर्ला, वालचंद जोशी, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, आदित्य विक्रम बिर्ला आणि राहुल कुमार बजाज अशा उद्योगपतींचा अभ्यास आपल्याला अभ्यासायचा आहे. हे सगळे उद्योगपती भारतात जन्मलेले, भारतातच आपल्या उद्योगाची पायाभरणी करणारे आणि जगभर आपल्या या उद्योगधंद्याचा प्रसार करणारे असे उद्योगपती आहेत. विद्यापीठाने हा जो अभ्यासक्रम आपल्याला लावलेला आहे, या पाठीमागची विद्यापीठाची आणि अभ्यास मंडळाची जी भूमिका आहे ती निश्चितच महत्त्वाची अशी आहे. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी व्यापार, विपणन, जाहिरात या संदर्भातील सगळ्या अभ्यासक्रमाचा तो अभ्यास करत असतो. पण त्याचबरोबर वाणिज्य शाखेच्या किंवा विज्ञान शाखेच्या ह्या शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि साहित्य विषयाची अभिरुची निर्माण होणं ही गरजेची बाब असते. आणि म्हणून ती वृद्धिंगत व्हावी ह्या हेतूने हा अभ्यासक्रम आपल्याला नेमून दिलेला आहे. आपल्याला अभ्यासक्रमाला असलेल्या या उद्योजकांच्या जीवनाचा वेध घेताना विद्यापीठाचा आणि अभ्यास मंडळाचा हा हेतू साध्य होताना आपल्याला दिसतो. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हा व्यापार, विपणन क्षेत्रात करिअर घडविणारा असतो. त्यामुळे सदर उद्योजकांच्या व्यापारी संघर्षाचा किंवा त्यांच्या व्यापारी करिअरची माहिती त्यातून त्यांना मिळाल्यामुळे उत्तर आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा ते सहजपणे सामना करू शकतील किंवा त्यांचे करिअर घडवण्यासाठी उद्योजकांच्या ह्या विविध प्रकारच्या ज्या युक्त्या प्रयुक्त्या आहेत त्या त्यांना उपयोगात पडू शकतात. त्यांचा जीवनानुभव ह्यांना उपयोगात पडू शकतो आणि म्हणून ह्या हेतूनेच हा अभ्यासक्रम आपल्याला नेमून दिलेला आहे. हे सगळे जे उद्योगपती आहेत, टाटा आहेत, बिर्ला आहेत, जोशी आहेत, अंबानी आहेत, बजाज आहेत, तर या सातही उद्योजकांचे संक्षिप्त असे जीवनचरित्र या पुस्तकामध्ये रेखाटलेले आहे. हे जीवनचरित्र रेखाटताना काही तत्त्व ही पाळलेली आहेत. उद्योजकांनी मुख्यतः उद्योगधंद्याची केलेली सुरुवात, उद्योग उभारताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, उद्योगाच्या विस्तारासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम यांचा आढावा या पुस्तकामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. प्रथम आपल्याला अभ्यासायचे आहे पहिले उद्योगपती जहांगीर रतन दादाभाई टाटा उर्फ JRD टाटा. आपण टाटांचं नाव नेहमी ऐकतो. रतन टाटा तर खूप सुप्रसिद्ध असे एक व्यक्तिमत्व आहे, उद्योजक आहेत. जमशेदजी टाटा यांच्यापासून सुरुवात झालेली ही वंशवेल, जे ज्यांना भारतीय उद्योगधंद्याचे जनक म्हणतात, भीष्म पितामह म्हणतात, तर ते जमशेदजी टाटा. आणि या जमशेदजी टाटांनी जी ही टाटा उद्योगाचे जे संस्थापक म्हणून ओळखले जातात, जी मुहूर्तमेढ रोवली, तर त्यांचासुद्धा आपल्याला इथं परिचय करून घ्यायला लागेल. JRD टाटा उर्फ जेह, JRD टाटांना जेह म्हणून पण ओळखलं जायचं. भारतीय उद्योगाची वंशवेल खऱ्या अर्थाने ज्यांच्यापासून सुरुवात होते असे ना,
भारतीय उद्योगाचे जनक, भीष्म पितामह असे म्हणून ज्यांची उद्योग जगतात ख्याती आहे, अशा ह्या जमशेदजी टाटा यांचे वारस JRD टाटा. आपल्याला अभ्यास करायचा आहे JRD टाटा यांचा. पण JRD टाटांचा अभ्यास करण्यापूर्वी जमशेदजी टाटा यांनी जी भारतीय उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचाही परिचय करून घेणं आपल्याला इथं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. जमशेदजी टाटा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अवजड उद्योग क्षेत्रात आपल्या कुशल व चाणक्य बुद्धिमत्तेच्या बळावर टाटा उद्योगाची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय संपत्तीचा व नैसर्गिक साधनसामग्रीचा इंग्लंडमध्ये निचरा होऊ नये म्हणून जमशेदजी टाटा यांनी टाटा उद्योगाची स्थापना केली. म्हणजे इथं त्यांची देशप्रेम, देशभक्तीसुद्धा आपल्याला दिसते, देशहित दिसते. देशहिताने प्रभावित होऊन सार्वजनिक उद्योग क्षेत्रात ब्रिटिशांची मक्तेदारी संपवून त्यांनी टाटा उद्योगाची स्थापना केली. तेव्हा ब्रिटिशांचं राजवट आपल्याकडे होती, पण त्यावेळचे सगळेच असा जो तळागाळातल्या समाजापासून तर उद्योग व्यवसायापर्यंतचे सगळेच लोक हे देशभक्तीने प्रभावित झालेले असे होते. त्यामध्ये जमशेदजी टाटा यांचं पण ही देशभक्ती इथं यांच्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याला वाखाणण्याजोगी अशी दिसते. जमशेदजी यांनी लोह, पोलाद, सिमेंट, खाणकाम, कोळसा यासारख्या उद्योगांची स्थापना केल्यानंतर अल्पावधीत टाटा हे नाव एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचले. जमशेदजी यांनी आपल्या उद्योग समूहाची जबाबदारी JRD यांच्यावर सोपवली आणि पाहता पाहता टाटा हा उद्योग समूह आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचा व आघाडीचा उद्योग समूह बनला. म्हणजे जमशेदजी टाटांनी सुरू केलेला जो लोह, पोलाद, सिमेंट, खाणकाम, कोळसा हे सारे जे उद्योग होते तर ह्याची स्थापना केली आणि आपल्या ह्या उद्योग समूहाची जबाबदारी त्यांनी आपले वारसदार JRDकडे सोपवली आणि हा उद्योग व्यवसाय पसरवण्याचं काम, वाढवण्याचं काम JRD यांनी केलेलं आपल्याला दिसतं. स्वातंत्र्यपूर्व काळात टाटा समूह देशाच्या अस्मितेचा विषय बनला, कारण टाटाने उद्योग व व्यवसायाच्या बाबतीतील सर्व क्षेत्र काबीज केली होती. अवजड उद्योगापासून ते घरगुती वापरातील वस्तू तयार करण्यापर्यंतच्या सर्व व्यवसायांची स्थापना टाटाने केली होती. अगदी साधी आपण टाचनपिन जरी घेतली तरी ती टाटांनी बनवलेली दिसते. तर तिथपासून वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन बनवले, वेगवेगळ्या यंत्रांची सुटे भाग बनवले आणि अनेक अशी यादी आपल्याला पुढे आपण अभ्यासणारच आहोत की या टाटा कंपनीमध्ये कुठकुठल्या वस्तू बनल्या जात होत्या. JRDंनी जमशेदजी यांनी टाकलेला विश्वास मात्र सार्थ ठरविला. आपल्या 55 वर्षाच्या टाटा समूहाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी टाटाला एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनविले. JRD यांनी भारतीय उद्योग वाढीसाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने 1991ला भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आणि असा सन्मान मिळविणारे ते पहिलेच भारतीय उद्योजक होते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही बघताच की आजसुद्धा टाटाचं नाव जे आहे ते एक आदराने घेतले जाते भारतीय उद्योगामध्ये. म्हणजे सामाजिक स्तरावर सुद्धा टाटांचं नाव हे आदराने घेतलं जातं. आता ह्या समाज माध्यमांचा बोलबाला वाढलेला असताना तुम्ही नेहमीच वाचत असाल की व्हॉट्सॲपवर वगैरे रतन टाटांच्या संदर्भामध्ये अनेक अशा पोस्ट येतात. तर त्यामध्ये
टाटांचं जे सामाजिक स्थान आहे ते आपल्याला दिसतं. आणि अगदी या जमशेदजी टाटांनी जेव्हा या उद्योगधंद्यांची पायाभरणी केली त्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आत्ताच्या रतन टाटांपर्यंत हा सगळा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जी मूल्ये आहेत टाटा उद्योग समूहाची, ती मूल्य मात्र कुठेही ढळलेली आपल्याला दिसून येत नाहीत. टाटा उद्योग समूहाचे जे संस्थापक जमशेदजी टाटा, तर त्यांचा जो परिचय आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते पण जाणून घेणं आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. यांच्या टाटा उद्योग समूहाचे हे जे संस्थापक आहे जमशेदजी टाटा, यांच्या संदर्भामध्ये बोलणं काही सोपं नाही आहे. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके कंगोरे आहेत की ते आपल्याला असं एखाद दुसऱ्या तासामध्ये सांगणं, त्यांचं चरित्र सांगणं हे सुद्धा अवघड आहे. पण काही ठळक अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणं इथं अनिवार्य आहे. टाटा समूहाचा पाया ज्यांनी रचला व आपले संपूर्ण आयुष्य टाटा उद्योगाच्या उभारणीसाठी घालविले ते जमशेदजी टाटा यांचा जन्म एका पारशी व धर्मप्रसारक कुटुंबामध्ये झाला. जमशेदजी यांचे पूर्वज निर्वासित म्हणून पार्शियामधून भारतातील गुजरातमधील नागमंडल या किनाऱ्यावर आलेत. बघा, म्हणजे ते एका पारशी कुटुंबामध्ये जन्मले आणि निर्वासित म्हणून ते भारतामध्ये आले. गुजरातमध्ये ते नागमंडल इथं आलेत. पारशी या राष्ट्रामधून आले म्हणून पारशी या नव्याने ओळख त्यांना मिळाली, अशी नव्याने ओळख त्यांना मिळाली. आणि मग पारशी लोकांची वस्ती त्या नागमंडल गावामध्ये वाढत गेली. आता ते नागमंडल जे गाव होतं पूर्वीचं, त्याला आज नवसारी म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला नवसारीचा उल्लेख बरेचदा तुम्ही ऐकला असेल आजूबाजूला बोलताना, की लोक नवसारीला कामाला जातात. त्याचं कारण असं की तिथं ह्या टाटांचा उद्योग. यात नवसारी गावात एक पारशी कुटुंबात जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म झाला. भारताच्या औद्योगिक क्रांतीला प्रवृत्त करणारा द्रष्टा उद्योजक म्हणजे जमशेदजी टाटा. सुरुवातीला त्यांनी पहिला पोलाद कारखाना, पहिला जलविद्युत प्रकल्प, पहिले वैज्ञानिक विश्वविद्यालय यांची मुहूर्तमेढ केली. बघा, म्हणजे जमशेदजी टाटांनी पहिला पोलाद कारखाना काढला, पहिलं जलविद्युत केंद्र प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि पहिले वैज्ञानिक विश्वविद्यालय काढले. त्यांनी आपली उद्योगदृष्टी ही काळाच्या पलीकडे अशी नेऊन ठेवणारी अशी त्यांची औद्योगिक दृष्टी होती. इंग्रजी राजवटीच्या कालखंडामध्ये त्यांनी उद्योग व्यवसायांचे जाळे उभे केले. कारखाना उभारणीसाठी जागेचा शोध, खनिजांचा शोध, मजुरांचा, तंत्रज्ञांचा शोध ते स्वतः घेत असत. साक्षीसारख्या घनदाट अरण्याने व्यापलेल्या जागेवर त्यांनी पहिला पोलाद कारखाना उभारला आणि हळूहळू इतर अनेक लघुउद्योग त्यांनी उभे केले. साक्षी हे गावाचं नाव आहे तिथलं, आणि या गावाचा कायापालटच या कारखानदारीमुळे झाला. 10,000 मजुरांची वस्ती त्या ठिकाणी त्यांनी उभी केली. पुढे चालून साक्षी या गावाची ओळख पुसल्या गेली आणि टाटांच्या कारखानदारीमुळे जमशेदपूर ही नवी ओळख मिळाली. आपण जेव्हा सामान्य ज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा असं म्हणतो की पहिला पोलाद कारखाना कुठे आहे, पहिला पोलाद कारखाना तर जमशेदपूर म्हणून तो आज ओळखला जातो. म्हणजे पूर्वीचं त्याचं नाव साक्षी असं होतं. तर जमशेद टाटा यांच्या नावावरून जमशेदपूर हे त्या गावाचं नाव आज पडलेलं आपल्याला दिसतं. आणि आज या गावाची लोकसंख्या 10 ते 12 लाखापर्यंत असलेली आपल्याला दिसते.
अशा ह्या भारतीय उद्योग जगतातील भीष्म पितामह म्हणून ओळख असलेल्या जमशेदजींचा मृत्यू 1904मध्ये झाला. तो भाग वेगळा. पण त्यांचा हा वारसा त्यांच्या वारसांनी आजपर्यंत समर्थपणे सांभाळला व टाटा उद्योगाला जगातल्या पहिल्या 10 उद्योगात स्थान मिळवून दिले. जमशेदजीनंतर JRD टाटा यांनी टाटा समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली व टाटा समूहाला एक सन्मान प्राप्त करून दिला. आजच्या घडीला रतन टाटा ही जबाबदारी संपूर्णपणे सार्थपणे सांभाळत आहेत हे सुद्धा आपल्याला ज्ञात आहे. आणि टाटा हे नाव भारतीयालाच नव्हे तर सबंध जगातील 150 वर्षातील पिढ्यांना परिचित असलेले नाव आहे हेही आपल्याला माहीत आहे. आता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? त्यांचा वारस जो होता JRD टाटा, तर यांची पार्श्वभूमी हे जाणून घेणं महत्त्वाचं इथं ठरतं. 1887मध्ये जमशेदजी टाटा अँड सन्सची स्थापना केली. त्यांचे चिरंजीव दोराब व रतनजी दादाभाई टाटा यांना त्यांनी स्वतःवर बरोबर भागीदार करून घेतले. जमशेदजींनी जेव्हा टाटा अँड सन्सची स्थापना केली तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना त्यामध्ये भागीदार करून घेतलं. JRD टाटा यांचे वडील RD टाटा. JRD टाटा आपल्याला अभ्यास आहे JRD टाटा यांचा, पण त्यांचे जे वडील होते ते होते RD टाटा. यांचा जन्म नवसारीमध्येच झालेला. मुंबईत एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, परंतु व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांनी स्वीकारला नाही. तर त्यांनी शेतीविषयक विशेष अभ्यासक्रम स्वीकारला आणि ते मद्रासला गेले. परंतु व्यवसाय सांभाळण्यासाठी ते अतिपूर्वेकडील देशात गेले. RD हे आर्थिक व्यवहार सांभाळण्यात निपुण होते. RD म्हणजे JRD टाटांचे वडील. आणि त्यांना अर्थविषयक धोरणांबाबत चांगलं ज्ञान होतं. आणि मग त्यांची ही जी चुणूक होती, हा जो गुण होता, हा जमशेदजी टाटा यांनी ओळखला आणि म्हणून मग त्यांना कापड व्यवसायामध्ये त्यांनी घेतला. तर त्यावेळी RD फक्त 28 वर्षाचे होते आणि मग पुढे ते टाटा अँड सन्सचे सुद्धा भागीदार बनले. RD टाटा यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर, आपण JRD टाटाच्या वडिलांचा इथं थोडक्यात परिचय अभ्यासतो आहे. त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर चीन, जापान, ब्रह्मदेश, हाँगकाँग येथेही व्यावसायिक शाखा उघडल्या. रेशीम व तांदूळ यांचा स्वतंत्रपणे त्यांनी व्यापार केला. RD टाटा यांचा विवाह बानाजी आडनावाच्या पारशी कुटुंबातील मुलीशी झाला, परंतु ती अपत्यहीन असतानाच वारली, म्हणजे RD टाटांची पत्नी. आणि वयाची 45शी उलटली तरी RD यांनी पुनर्विवाह काही केला नाही. पण योगायोगाने ते व्यवसायानिमित्त पॅरिसला गेले. तिथे मोती आणि रेशीमचा व्यापार करावा अशी त्यांची इच्छा होती, परंतु व्यवसायासाठी त्यांना भाषेची अडचण होती. कारण पॅरिसला फ्रेंच भाषा बोलली जातं आणि मग फ्रेंच शिकणे त्यांना त्यासाठी गरजेचं होतं व्यापारासाठी. आणि म्हणून त्यांनी शिकवणी लावली. आणि मग ती फ्रेंच शिकवणारी जी बाई होती, मादाम ब्रायरे, यांची जी कन्या होती सुझान, हिच्या ते प्रेमात पडले. पहिल्या पत्नीचं निधन झालेलं, ती अपत्यहीन असतानाच वारली. आणि मग तिथं फ्रान्सला गेल्यानंतर, पॅरिसला गेल्यानंतर त्यांची या सुझानशी ओळख झाली. सुझान ही अत्यंत देखणी, सुस्वरूप व 20 वर्षाची होती, अवघ्या 20 वर्षाची. तरीही RDंनी तिच्याशी विवाह करण्याचं ठरविलं. RD हे पारशी व सुझान फ्रेंच आणि तिच्यापेक्षा वयाने खूप मोठे, परंतु त्यांनी तिच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. हे प्रकरण जमशेदजी टाटांना समजले, पण त्यांनी रोष व्यक्त केला नाही, उलट विवाहाला संमती दिली आणि 2 भिन्न धर्मीय विवाह येथे संपन्न झाले. आणि पण त्यामध्ये
पारशी धर्मगुरूंनी या विवाहाला विरोध केला. त्यांच्या विवाहाच्या बातमीने उद्योग जगतामध्ये सुद्धा खळबळ माजली. परंतु 1902ला हा विवाह पॅरिसमध्ये संपन्न झाला आणि मग लग्नानंतर सुजाण टाटा कुटुंबाची सून झाली. तिचे नाव सुनी असे त्यांनी ठेवले. आर्डींच्या विवाहानंतर 2 वर्षांनी जमशेदजी टाटा यांची तब्येत बिघडली, त्यांचे निधन झाले. जमशेदजी यांच्या इंग्लंडमध्ये दफनभूमीमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार झाले आणि मृत्यूपूर्वी त्यांनी मुलगा दोराब व चुलत भाऊ आरडी यांनी संघटितपणे काम करावे अशी इच्छा व्यक्त केली. जमशेदजीच्या मृत्यूनंतर आरडी व सुनी या दाम्पत्याला अपत्य झाले, मुलगा झाला आणि मग त्यांनी ते पारशी भाषेतलं नाव ठेवलं जहांगीर. जहांगीर म्हणजे जगज्जेता आणि हाच जहांगीर पुढे टाटा उद्योग समूहाचा प्रमुख बनला. हाच जगातला उद्योग जगतातला सम्राट जहांगीर रतन दादाभाई टाटा उर्फ JRD टाटा उर्फ जेह असा हा मग नंतर एक पर्व सुरू झालं, एक प्रवास सुरू झाला. पुढच्या तासाला आपण भेटूया. धन्यवाद.